जय भीम मित्रांनो, तथागत लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। सो फ्रेंड्स, आज 22 जून संडेचा दिवस आहे आणि येत्या वीकमध्ये काय घडामोडी स्टॉक मार्केटमध्ये घडू शकतात आणि त्या आपल्याला कशा बेनिफिशियल होऊ शकतात, आपण त्यातून प्रॉफिट कमवू शकतो की आपल्याला लॉस करून समाधान मानावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींचा एनालिसिस करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आपण हा वीकली एनालिसिसचा व्हिडिओ तयार करत आहोत, ज्याला आपण नाव दिलेलं आहे वीकली चार्ट मसाला। ठीक आहे, तर मी तुम्हाला पुढे इथे व्हिडिओमध्ये दाखवतो, चार्टवरती दाखवतो निफ्टीच्या, जे समजायला जास्त इझी होईल। निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टवरती मी लेवल्स देतो, तर त्या लेवल्स प्रमाणे पुढचा वीक आपल्याला टार्गेट ठेवून काम करायचंय, कारण की ऑलरेडी जागतिक लेवलला, ग्लोबल लेवलला इराण इस्रायल वॉर सुरू असतानाच अमेरिकेने इराणवरती हल्ला केलेला आहे आणि याचे भीषण परिणाम सुद्धा येत्या काळात दिसू शकतात, कारण बऱ्याचशा देशांनी जागतिक लेवलला अमेरिकेचा सुद्धा निषेध केलेला आहे। आता तो निषेध अजून किती दिवस ते लोक करतात, तो म्हणजे किती दिवस ते लोक अजून अमेरिकेचा विरोध दर्शवतात ही बघण्याची गोष्ट आहे। बट आता सध्याचं चित्र तर असं आहे आणि उद्या मार्केट ओपन होताना, आता फ्रायडेला जे एक ट्रिमेंडस बुलिश झालं होतं मार्केट, आता जर कोणी कॅरी फॉरवर्ड करून गेलं असेल, ऑब्व्हियसली कोणी कॅरी फॉरवर्ड माझ्यामध्ये तरी मॅक्सिमम कोणी करून घेतलं नसेल, इनफॅक्ट मी स्वतः तर फ्रायडेला ट्रेडच घेतला नव्हता। बट जे लोकांना असं वाटलं असेल की मार्केट आता बुलिश आहे, वॉर संपत आलंय आणि त्या हिशोबाने जर कोणी कॉल साईडचा ट्रेड घेऊन गेला असेल, तर उद्या कदाचित त्यांचे प्रीमियम डिके होऊ शकतात। ठीक आहे, तरी पण आपण पुढे बघूया चार्टवरती, जे आपल्याला जास्त बेनिफिशियल होईल आणि समजायला इझी होईल। चला, तर मी तुम्हाला इथे चार्टवरती दाखवतो। फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला इथे निफ्टीचा चार्ट दाखवतो। ओके फ्रेंड्स, हा इथे निफ्टीचा चार्ट आहे 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती। ठीक आहे, ज्याची क्लोजिंग चार्टवरती बघू शकतो की 25,111 ह्या लेवलला ऍडजस्टेड क्लोजिंग आली होती आणि ॲक्युरेट क्लोजिंग होती 25,079। तर फ्रेंड्स, नेक्स्ट वीकसाठी ज्या लेवल्स आपल्या आहेत त्या लेवल्स अशा असू शकतात की वेट, मी तुम्हाला इथे सर्वात बेस्ट तुम्हाला रेंजने दाखवतो। ओके, सो समजायला जास्त इझी होतं। ऑलराईट, सो फ्रेंड्स, जी लेवल आहे ओके, सो 24,888 ही डाऊन साइडला ही रेंज आहे फ्रेंड्स। ही जी रेंज आहे, ही जी रेजिस्टन्स लाईन आणि सपोर्ट लाईन, हे मी असंच ठेवणार आहे प्रॅक्टिकली फॉर द नेक्स्ट वीक। ठीक आहे, सो अपर साइडला आपण इथे बघतो 25,222 ही रेंज असणार आहे आणि बॉटमला 24,888। वीकली अनालिसिस अकॉर्डिंग टू माझा एक अनालिसिस प्रमाणे, एक रिव्ह्यू प्रमाणे 25,822 च्या अबोव जर सस्टेन केली, ज्याचे चान्सेस आता तरी सध्या फार कमी दिसत आहेत, तर निफ्टी अजून अपसाइड दाखवू शकते, कारण निफ्टी ने फ्रायडेची जी क्लोजिंग दिली होती ती एक ट्रिमंडस बुलिश पॅटर्न वरती दिली होती, त्याच्यामुळे त्याची शक्यता पण आपण एकदम नाकारू शकत नाही। शेवटी स्टॉक मार्केट आहे आणि बॉटमला 24,888 याच्या खाली जर सस्टेन करायला लागली तर मग आपण अजून डाऊनफॉल बघू शकतो। ठीक आहे फ्रेंड्स, सो हे झाले निफ्टीच्या लेवल्स आणि आता आपण बघूया फ्रेंड्स बँक निफ्टी। तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला इथे पॅटर्नने दाखवतो। ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये 56,000, ठीक आहे, वीकली हा व्ह्यू असल्यामुळे ह्याची रेंज थोडीशी मोठी आहे। ओके, $55,888 ही डाऊन साइडला। ओके फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकत असाल, ठीक आहे, क्लिअर दिसत असेल। निफ्टी बँक रेजिस्टन्स लेवल आहे 56,666 आणि सपोर्ट आहे 55,888 ला। अकॉर्डिंग टू माय अनालिसिस नेक्स्ट वीक मध्ये मार्केट, उद्याचा दिवस फार महत्वाचा असणार आहे। ठीक आहे, उद्याचा दिवस जो आहे हा फार महत्वाचा असणार आहे, अदरवाइज ह्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करू शकते इथे। ऑलराईट, ह्या रेंजमध्ये मार्केट इथे ट्रेड करू शकतं।
बट हे सगळं समजून घेण्यासाठी उद्याचा दिवस फार महत्वाचा असणार आहे, कारण वॉर जे सुरू होतं ते ऑलरेडी मार्केटने फॅक्टरिंग करून घेतलं होतं आणि इंडियन मार्केट आपलं त्याला फारसं काही रिएक्ट करत नव्हतं. बट आता जस्ट आज अमेरिकेची एंट्री झाल्यामुळे वॉरमध्ये, अमेरिकेने इराणवरती हल्ला चढवल्यामुळे आता इराण पण त्याला काही प्रत्युत्तर देते का आणि इराणच्या बाजूने लढण्यासाठी आणखीन किती देश त्याला सपोर्टमध्ये त्याच्या समर्थनार्थ उतरतात ही एक बघण्याची गोष्ट आहे. जर असं झालं तर मग वॉर अजून एस्केलेट होण्याची चान्सेस आहेत आणि त्यामुळे अमेरिका आता ऍक्टिव्हली वॉरमध्ये आल्यामुळे डावजोन्सवरती सुद्धा ह्या गोष्टींचा इफेक्ट होणार आहे. आणि ऑब्व्हियसली डावजोन्स हे जे इंडेक्स आहे हे वर्ल्ड वाईड ऑल ग्लोबल सगळ्या स्टॉक मार्केट्सला इफेक्ट करतं. तर निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोघांच्या लेवल्स आपण दिलेल्या आहेत. ह्या मोठ्या मोठी वीकली लेवल्स आहेत. ठीक आहे, ह्यामध्ये एक 100-200 पॉईंट बँक निफ्टीमध्ये वरती खाली स्ट्रेच केलं म्हणजे मोठा मोठी 56,000 डाऊन साईडला हा बँक निफ्टीचा सपोर्ट असेल फॉर मंडे पर्टिक्युलरली म्हणजे उद्याच्या दिवसासाठी. आणि अपर साईडला 56,444 हा रेझिस्टन्सला असेल उद्याच्या दिवसासाठी. अदरवाईज 56,666 आणि बॉटमला 55,888. सो ह्या रेंज आहे. ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या मी मुद्दाम ज्या प्लॉट करून ठेवलेल्या आहेत ह्या अशाच ठेवणार आहेत सो दॅट आपल्याला उद्याचा दिवस आणि नेक्स्ट पूर्ण वीक मार्केट कसं रिएक्ट करते ह्या गोष्टींवरती हे आपण समजू शकतो. ठीक आहे, तर मी जसं सांगितलं होतं फ्रेंड्स, तुम्ही मागचा वीकली अनालिसिस पण बघितलं असेल तर त्याच्यामध्ये मी क्लिअर कट म्हटलं होतं की निफ्टी आणि बँक निफ्टी हळूहळू लटके झटके देत वॉरचा इफेक्ट जरी वॉर सुरू असेल पण ते आपलं अपसाईडला चालू राहणार. बट आणि तसंच झालं असतं. बट आजचा जो इम्पॅक्ट आहे तो ह्यूज इम्पॅक्ट आहे. सो त्याच्यामुळे आता वॉरमध्ये अजून पुढे काय घटना घडतायत त्याचा स्टॉक मार्केटवरती काय परिणाम होतो हे आपल्याला उद्याच्या दिवशी कळेल. म्हणूनच उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. सो कीप वॉच. आणि उद्याच्या दिवसाच्या लेवल्सवरती सगळं काही डिपेंड आहे की आपलं निफ्टी आणि बँक निफ्टी म्हणजे इंडियन स्टॉक मार्केट ज्याने पुष्पाची भूमिका घेतली होती थोडक्यात म्हणजे झुकेगा नाही अशी जी भूमिका होती तर ही भूमिका अजून किती दिवस स्टॉक मार्केट आपली कंटिन्यू ठेवते हे बघण्यासारखं आहे. तर भेटूया परत पुढच्या एका एज्युकेशनल व्हिडिओमध्ये आणि उद्याच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.